आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। महाराष्ट्रात महिला आणि बालिकांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता महायुती सरकार ॲक्शन मोडवर। महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला। पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी राहणार, महिलांवर अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार, पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार, पीडितांना न्याय मिळण्यासाठी समन्वय, पीडित महिलेला जलद मदत मिळणार। महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर व महाराष्ट्रात सुरू असलेल्या महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे। पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात, त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते। त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे। ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। महायुती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध। महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे। पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले तर जातात, मात्र त्यानंतर ती पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते। त्यामुळे या गुन्ह्यांचा दोष सिद्धीचा टक्का आजवर कमी राहिलेला आहे। ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे।